नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। तर मी चकली ऑर्डरसाठी बनवली होती, तर त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करत आहे। तर यासाठी मी 1 किलो तांदूळ घेतलेला आहे। कोणताही जाडा तांदूळ घ्यायचा आहे। तो आपल्याला बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा आहे। तांदूळ डाग न पडता आपल्याला भाजून घ्यायचा आहे। मंद गॅसवर छान तांदूळ भाजून झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचा आहे। तर मी राहते पुण्यात, मी आहे प्रॉपर कोल्हापूरची, पण मी पुण्यामध्ये राहते आणि मी एक होम बेकर आहे। तर मी घरगुती ऑर्डर घेते फूडच्या। तर इथे मी अर्धा किलो डाळ घेतलेली आहे, हरभरा डाळ। तर ती पण आपल्याला डाग न पडता छान भाजून घ्यायची आहे। हरभरा डाळ सुद्धा आपल्याला भाजून झाल्यानंतर ज्यामध्ये आपण तांदूळ काढला होता त्याच भांड्यात आपल्याला डाळ काढून घ्यायची आहे। इथे मी फुटाण डाळ पाव किलो घेतलेली आहे। या मेजरमेंटमध्ये तुमचं भाजणी पीठ अगदी छान होतं। तर फुटाण डाळ आपल्याला 2 मिनिटच भाजून घ्यायचे। छान भाजून झाल्यानंतर आपल्याला हे दळून आणायचे आहे चकलीसाठी, म्हणून आपण गिरणीवरून दळून आणायचं आहे। इथे मी 1 किलो पीठ मापून घेतलेलं आहे भांड्याने। त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकलेले आहेत, 2 चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे, ते तिखट पण आहे आणि कलरसाठी पण आहे। त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार। तर मीठ 1 चमचा टाकलेला आहे आणि आपण 1 पाव चमचा ओवा घेतलेला आहे, तो थोडासा हातावरती क्रश करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपण चकलीसाठी मोहन घेणार आहोत। तर अर्धी वाटी मोजून तेल घेतलेलं आहे आपण। तर ते छान कडकडीत गरम करायचं आहे। पिठामध्ये सर्व कोरडे मसाले मिक्स करून त्यामध्ये आपण ते मोहन ओतायचं आहे आणि पिठाला छान चोळून घ्यायचं आहे। इथे मी सनफ्लॉवर तेल वापरलेलं आहे। जर आपण घरगुती पदार्थ काही ऑर्डर घेतो तर आपण त्यासाठी लागणार रॉ मटेरियल क्वालिटीचं वापरावं लागतं। तर इथे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे। तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि पीठ आपल्याला छान गार पाण्यात मळून घ्यायचं आहे। घट्टसर आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे मी चकलीच्या साच्यामध्ये पीठ भरून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण आता हे छान चकल्या गाळून घेणार आहोत। एकदा पीठ मळल्यानंतर मिठाचं प्रमाण चेक करायचं आहे। कमी असेल तर तुम्ही पीठ मळताना थोडं टाकायचं यामध्ये। अशा पद्धतीने छान आपण चकल्या गाळून घेणार आहोत। पाहू शकता कुठेही आपली चकली तुटत नाही आहे आणि इझिली बनवता येते। अशा पद्धतीने मी चकल्या गाळून घेतलेल्या आहेत। तर तेल आपलं छान कडकडीत गरम झालेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि आपल्याला तेलामध्ये चकल्या सोडून द्यायचे आहेत। ॲट अ टाइम 4 ते 5 चकल्या आपल्याला टाकायच्या आहेत तेलामध्ये। त्यानंतर चकली सोडल्यानंतर अजिबात न हलवता आपल्याला 5 मिनिटं छान भाजू द्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण ही चकली परतून घ्यायची आहे। छान परतून घ्यायची आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान चकली भाजून घ्यायची आहे। आणि छान चकली आपली तळून झाल्यानंतर आपण तेल शांत झाल्यानंतर आपली चकली भाजली असं समजायचं। त्यानंतर आपण काढून घ्यायची आणि पूर्ण तेल गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मी ऑर्डरच्या चकल्या बनवलेल्या आहेत। तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।